मराठी विरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंचे पडसाद सभागृहात देखील उमटले। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दुबेंवर जोरदार हल्ला चढवला। अनिल परब यांनी भाजपवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला, त्यामुळे राज्य सरकारने मराठी माणसांचा अवमान खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलं। तर अनिल परब यांनी निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आणि त्यावर निशिकांत दुबेंच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं सत्ताधाऱ्यांनी निक्षून सांगितलं। नाहीतर निवडणुकीच्या पूर्वीची ही तयारी चालू आहे। हा जो कोण आहे ना माणूस, त्याला एकदा बोलवा महाराष्ट्रात। कुत्रा, महाराष्ट्राच्या माणसाला कुत्रा म्हणतोय। अरे वाघ जरा काही जखमी झाला, हे जंगली कुत्रे सगळे उभे राहिले। खासदार दुबेंच्या वक्तव्याशी आम्ही कोणीही सहमत नाही। आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये राहतो, आम्ही देखील मराठी आहोत। जसं त्यांना मराठी भाषेबद्दल अभिमान आहे, तसं आम्हाला देखील अभिमान आहे आणि म्हणून आमची भूमिका सरकार म्हणून आम्ही मांडलेली आहे। आम्ही कुठच्याही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं नाही, हे स्वतः काल आशिष शेलारनी विधानसभेमध्ये जाहीर केलेलं आहे। निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत। ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही। तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे, कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रात